जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। मी पण दारू पाया सवा भरत चौकात माझी हवा आंबूस कोण करायचं सगळे एकदा सर्वांनी जोरात म्हणायचं बरं काय आरोग्य बंग ग एमबीच्या डेटापासून ओढला मारता गाडी आणि तुम्ही जिवंत आहे त्याचा प्रूफ द्या मला जोरात ओढलायचं बरं काय एका वजनात तुम्ही काय जाणार नाही बोला जय लहूजी आवाज ह्याच्यापेक्षा जास्त आला पाहिजे आवाज बोला जय लहूजी असं जरा मी पण दारू पाया सवा भरत माझी हवा अरे मी पण दारू पाया सवा दादा वरी आधी मी पण दारू पाया सवा भरत चौकात माझी हवा कडक झेल हुजी घ्यावा मी मागाचा 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 अरे मी मागाचा 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 छावा मागाचा मागाचा छावा तर आज अण्णाभाऊ शाहीर अण्णाभाऊ साठे 106वी जयंती आणि या जयंतीच्या पुतळ्यासमोर आपण अन्नदानाचा असा कार्यक्रम ठेवला। या कार्यक्रमाबद्दल आपणास काय वाटतंय? आज कसला अन्नदान आपण वाटप केलंय? आज आम्ही खिचडीच्या रूपानं अन्नदान वाटप करत आहोत। कारण हा जो पुतळा आहे जिल्ह्यातला सर्वात मोठा पुतळा आहे आणि खेडोपाड्यातले बरेचसे जे भक्त आहेत अण्णाभाऊ साठेंचे कार्यकर्ते असतील, मातंग समाज मोठ्या प्रमाणावर या इथं येतो। त्यांची जेवणाची खाण्याची दुरावस्था होऊ नये, कुठं गैरसोय होऊ नये याच्यासाठी नामदेवराव मोरे यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी सहकार्य करत असतो। त्यांच्या टीमच्या माध्यमातून दरवर्षी 10-15 वर्ष झालं आम्ही अन्नदानाचा वाटप हा कार्यक्रम चालू केलेला आहे। सर, जितके बी थोर पुरुष आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त मराठे साहेब समाजसेवेतून असे कार्यक्रम घेत असतात। आज मराठे शासकीय गुत्तेदार त्यांचे चिरंजीव आज आमच्या या जयंतीनिमित्त अन्नदानाच्या कार्यक्रमात उपस्थित होते। सर, आज हा आपण अन्नदान केला आहे, किती लोकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला आहे? बऱ्याच लोकांनी अन्नदानाचा लाभ घेतलेला आहे। चांगले मोठ्या संख्येने आज लोक जमा झालेले आहेत। आज प्रसंग पण चांगला आहे, अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, त्याच्याच निमित्ताने आम्ही हा अन्नदानाचा वाटप इथं ठेवला आहे आणि चांगला प्रतिसाद चांगला आहे। लोक बऱ्यापैकी आलेले, चांगले आलेले, चांगला कार्यक्रम झाला। धन्यवाद सर, आजच्या शुभ दिवशी आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल। महाराष्ट्र पंच जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून।